भारतीय इकॉनॉमीचा सुवर्णकाळ हा 2018ला ऑलरेडी सुरू झालेला आहे. भारतीय इकॉनॉमीचा हा सुवर्णकाळ आहे का नाही याच्याविषयीचं तुमचं मत काय आहे? ह्यानी इकॉनॉमीला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे तुमचं मत मांडण्याचा प्रयत्नही करू नका. मी आता तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये असा काही डेटा देणार आहे ज्याच्यामुळे तुमचं भारतीय इकॉनॉमी बद्दलचं मत हे पॉझिटिव्हच राहील आणि थोडा जरी त्या डेटाचा तुम्ही उपयोग केला तर तुमचाही सुवर्णकाळ लवकरच सुरू होईल. 2014 साली आपल्या देशामध्ये फक्त 18,300 किलोमीटरचे 4 लेन हायवेज होते. आता मी बोलत असताना भारतामध्ये 46,000 किलोमीटरपेक्षा जास्तचे 4 लेन हायवेज ऑलरेडी बांधून झालेत. 150% ग्रोथ इन जस्ट 10 इयर्स. आता ही प्रगती नाही तर याला काय म्हणायचं? हे हायवेज आपल्या देशाला कुठे घेऊन जात आहेत हे मी सांगायची गरज नाहीये. असे अनेक डेटा पॉइंट्स मी तुम्हाला देणार आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे की या डेटा पॉइंट्सचा वापर करून तुम्ही तुमचा सुवर्णकाळ घडवा आणि तुमचा सुवर्णकाळ घडवण्यासाठी इंडियन इकॉनॉमीमध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे. कारण माय फर्म कन्व्हिक्शन इज वी आर इन द राईट कंट्री ॲट द राईट टाइम. ही गुंतवणूक कशी करायची? सोपा मार्ग आहे. तुमच्या माझ्यासारख्या लोकांसाठी सगळ्यात सोपा, सेफ आणि चांगलं वेल्थ क्रिएशन करणारा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. तुमचा सुवर्णकाळ आज माझ्याबरोबर सुरू करण्याची संधी तुम्हाला आहे. माझ्या बायोमध्ये जा आणि तो फॉर्म भरा, जेणेकरून तुमची फायनान्शियल फ्रीडमची जर्नी तुम्ही फिंदास बरोबर सुरू करू शकता. धन्यवाद.